11th ॲडमिशन 2025ची फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि ज्यांचे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले होते ते विद्यार्थी फायनल मेरिट लिस्ट चेक करतात। तर फायनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर बघू शकता की तुम्हाला डायरेक्टली मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं। मेरिट लिस्टला जर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येणार। यामध्ये बघू शकता तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि त्यानंतर सर्चला क्लिक करायचं। सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता, तुम्ही तुमचा मेरिट नंबरसुद्धा चेक करू शकता आणि तुम्ही पहिली मेरिट लिस्ट चेक केली होती त्यामध्ये तुमचा जो मेरिट नंबर असेल तो मेरिट नंबर आणि आताचा मेरिट नंबर तुम्ही चेक करा, तुम्हाला थोडा तरी डिफरन्स दिसणार। कारण मी एका विद्यार्थ्याचा मेरिट नंबर चेक केला आणि तोच लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला आणि या व्हिडिओमध्ये, तर साधारणतः त्या मेरिट नंबरमध्ये भरपूर सारा डिफरन्स होता, तुम्ही सुद्धा बघू शकता। तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर टाकला आहे, त्यानंतर मेरिट नंबर बघू शकता। तर हा मेरिट नंबर चेक करा आणि तुम्ही प्रोविजनल मेरिट नंबरसुद्धा चेक करा या विद्यार्थ्याचा। तर इथे भरपूर सारा डिफरन्स आहे, टोटल मार्क्ससुद्धा बघू शकता आणि त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपली मेरिट लिस्ट चेक करा आणि जर तुम्हाला लॉग इनमधून सुद्धा मेरिट लिस्ट चेक करता येणार आहे, जर तुम्ही लॉग इन करू शकत असाल तर तुम्हाला जर फक्त मेरिट नंबर चेक करायचा असेल तर तुम्ही या प्रोसेसनी चेक करू शकता आणि जर तुम्हाला मेरिट नंबर लॉग इन करून चेक करायचा असेल तर तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता। तर आपण लॉग इनसुद्धा करून बघणार आहे। तर बघू शकता लॉग इनमध्ये तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे आणि खाली दिलेला कॅप्चा टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। तर बघू शकता अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला इथे एक लिस्ट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, तर मेरिट लिस्टच्या ऑप्शनला क्लिक करा। मेरिट लिस्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जर तुम्ही मोबाईलमध्ये चेक करत असाल तर बघू शकता डेट ऑफ बर्थ, पर्सेंटेज, कॅटेगरी आणि मेरिट नंबरसुद्धा तुम्हाला इथे दिसून पडेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करू शकता। यामध्ये तुम्ही स्ट्रीमसुद्धा चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपली मेरिट लिस्ट चेक करा। मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे, तुम्ही लॉग इनमध्ये सुद्धा चेक करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली मेरिट नंबर चेक करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर सुद्धा चेक करू शकता। दोन्ही ऑप्शन तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये ज्या डिटेल्स असणार आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार की मेरिट लिस्टमध्ये कशासाठी आहे किंवा मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं, कोणकोणत्या जे ऑप्शन दिलेले आहे हे चेक करावे लागेल, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी सध्या फक्त त्यांचा मेरिट लिस्ट चेक करा, मेरिट नंबर चेक करा आणि लॉग इनमध्ये संपूर्ण माहिती चेक करा, तुमची कास्ट चेक करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्स टाकले होते त्यांचे ग्रीव्हन्स बरोबर झाले का, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याची जर जन्मतारीख चुकली असेल म्हणजे डेट ऑफ बर्थ, तर या मेरिट लिस्टमध्ये ती बरोबर होऊन आली का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। किंवा कोणाची कास्ट चेंज असेल, त्यांनी ग्रीव्हन्स टाकलेला आहे, तर तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती चेक करा आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।